तर विद्यार्थ्यांनो सेशन नंबर 35 त्यामध्ये सेफ पाथ लर्निंग त्यामध्ये स्टुडंट ग्रेड बुक याला प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर स्टार्ट करायचं. फर्स्ट क्वेश्चन आहे द टॅब विल हेल्प यू टू सेव्ह द डॉक्युमेंट. सेव्ह करण्याकरता कोणती टॅब वापरतात तर फाईल टॅब. सेकंड क्वेश्चन आहे which of the following option from merging can be used to create the table. म्हणजे कोणतं ऑप्शन तुम्ही मर्ज करण्याकरता आणि टेबल क्रिएट करण्याकरता वापरता. तर याचा आहे आन्सर मर्ज अक्रॉस. त्यानंतर मध्ये आहे नॉलेज चेक. स्टार्ट करायचं. बघा नॉलेज चेकमध्ये 5 प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे आफ्टर डाउनलोडिंग अ टेम्पलेट व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स टू फॉलो सो दॅट द चेंजेस इन द डॉक्युमेंट्स आर सेव्ड. तर ज्यावेळेस आपण टेम्पलेट डाउनलोड करतो तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असते तर यामध्ये असते सेव्ह द डॉक्युमेंट. याला सेव्ह करणे. दुसरा प्रश्न आहे आयडेंटिफाय द बेनिफिट ऑफ टेम्पलेट इन एम एस एक्सेल. एम एस एक्सेल मधील टेम्पलेटचे बेनिफिट सांगा. तर पहिला आहे त्यानंतर मध्ये इट इज युजफुल टू कंटेंट दॅट ऑलरेडी ॲडेड आणि इट सेव्स अ टाइम कम्पेअर टू वेन क्रिएटिंग फ्रॉम ब्लँक डॉक्युमेंट. तर अशा टाईपचे हे 3 याचे बेनिफिट्स आहेत. तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज द यूज ऑफ अप्लाइंग अ टेबल स्टाईल टू द सिलेक्टेड टेबल इन एक्सेल. एक्सेलमध्ये जर आपल्याला टेबल स्टाईल अप्लाय करायची असेल तर ते कशी करू आपण. तर याचं जे आन्सर आहे ते आहे फॉर्मॅट होल टेबल. पहिला. चौथा क्वेश्चन आहे व्हॉट हॅपन्स वेन यू अप्लाय थीम फ्रॉम द पेज लेआउट ऑफ डॉक्युमेंट. तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी नंबर ऑल द ऑब्जेक्ट्स इन द डॉक्युमेंट गेट फॉर्मॅटेड. पाचवा प्रश्न आहे हॅव यू लुक दिस इमेज ॲडिशनल वर्कशीट गाईडलाईन्स प्रेझेंट बिसाइड द ॲक्च्युअल वर्कशीट व्हॉट रोल डज इट प्ले. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं कशाची वर्कशीट इथे दिलेली आहे. तर ही जी वर्कशीट दिलेली आहे ती आहे टेम्पलेट्स यूज करण्याची. हाऊ टू यूज द टेम्पलेट्स. इथे बघा इथे दिलेलं आहे हाऊ टू यूज द टेम्पलेट्स. हे बघा हाऊ टू यूज दिस वर्कबुक. तर यामध्ये हे सेकंड याचं आन्सर आहे. एस करायचं. एंड एक्झाम करायचं. कन्फर्म करायचं. त्यानंतर बघा आता आपण डू इट युअर सेल्फ सोडवूया. स्टार्ट करायचं आहे. यामध्ये 5 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन आहे इन द डिस्प्ले शीट इन्सर्ट युअर कंपनी लोगो इन द सेल A2. A2 मध्ये आपल्याला कंपनी लोगो इन्सर्ट करायचा आहे. तर A2 मध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला लोगो घ्यायचा आहे पिक्चर्समधून. पिक्चर्समधून आपल्याला एक पिक्चर्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी आता पिक्चर्स नाही आहे तर आपण दुसऱ्या ठिकाणून पिक्चर्स घेऊया. तर विंडोज वेब वॉलपेपरमध्ये आपल्याला पिक्चर्स घेता येतात आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन सबमिट करायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द सेल A7 एंटर द टेक्स्ट मिस्टर पटेल. तर यामध्ये आपल्याला मिस्टर पटेल असा टेक्स्ट इन्सर्ट करायचं आहे A7 मध्ये. ए मधील 7 वर क्लिक करायचं आहे आणि इथे बरोबर मिस्टर PATEL पटेल या टाईपचं टेक्स्ट इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे इन द डिस्प्ले वर्कशीट इन्सर्ट द 3 रो ॲट द बॉटम ऑफ द टेबल युझिंग होम टॅब सेल इन्सर्ट ऑप्शन. तर इन्सर्ट ऑप्शनमध्ये जाऊन 3 रो आपल्याला बॉटम ऑफ द टेबलला इन्सर्ट करायचे आहे. तर बॉटम ऑफ द टेबल आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल.
हा बघा टेबल आहे, इथे खाली बॉटमला 3 रो आपल्याला इन्सर्ट करायचे आहे. इन्सर्ट रोज, हे बघा इथे इन्सर्टचं ऑप्शन आहे. इन्सर्ट शीट रो 1, 2 and 3, 3 रोज आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, बघा इन द गिवन टेम्पलेट सिलेक्ट द सेल B6, अप्लाय द एक्सप्लेनेटरी सेल स्टाईल युजिंग होम टॅब सेल स्टाईल्स ग्रुप. तर आपल्याला सेल स्टाईल अप्लाय करायची आहे B6 ला. तर B6 या ठिकाणी सिलेक्ट करायचा आपल्याला. B6 हा B6 आहे. तर या B6 मध्ये आपल्याला एक्सप्लेनेटरी सेल स्टाईल अप्लाय करायची आहे. तर या ठिकाणी सेल स्टाईल आहे बघा होम टॅबमध्ये. तर यामध्ये एक्सप्लेनेटरी जी आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला क्वेश्चन सबमिट करायचा आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द टेबल अलाइन इट टू द मिडल अँड सेंटर युजिंग होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. तर सिलेक्ट द टेबल, आपल्याला टेबल सिलेक्ट करायचा आहे. हा टेबल या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर अलाइनमेंटमध्ये जायचं आहे आणि अलाइनमेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला सेंटर आणि मिडल या टाईपची आपल्याला अलाइनमेंट सेट करायची आहे. सेंटर आणि मिडल. तर तुम्ही इथून सुद्धा घेऊ शकता. इथे बघा हे मिडल आहे आणि ते सेंटर आहे. हे दोन्ही घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे क्वेश्चन. तर बघा आपलं डू इट युअर सेल्फ या ठिकाणी झालेलं आहे. एंड एक्झाम टाईप करायचं, कन्फर्म करायचं आणि ओके करायचं. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करायचं आहे. 2 क्वेश्चन्स आहेत सिम्युलेशनचे. फर्स्ट क्वेश्चन आहे, यूज ऑफ द सेव्ह ॲज मेक्स कॉपी वर्किंग शीट ओरिजिनल शीट, सो सेव्ह द गिवन शीट ऑन द डेस्कटॉप युजिंग सेव्ह ॲज. तर सेव्ह ॲजचा वापर करून आपल्याला डेस्कटॉपवर फाईल सेव्ह करायची आहे. फाईलमध्ये जायचं, सेव्ह ॲज करायचं, इथे घ्यायचं डेस्कटॉप. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे, टेक्स्ट दॅट इन्फॉर्म्स प्रोव्हाइड द फॅक्ट्स अबाउट द सम टॉपिक्स that the writer believes is important, necessary reader the understand. So enter the text SBJ school in the selected area in the given sheet. तर आपल्याला इथे टेक्स्ट लिहायचं आहे. तर फक्त आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. तर टेक्स्ट टाईप होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे, यस करायचं आहे आणि एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट आहे, ही स्टार्ट करायची. द सिरीज ऑफ डॉट्स दॅट फॉर्म द इमेज ऑन अ मॉनिटर इज कॉल्ड. तर मॉनिटरवर दिसणारा जी इमेज असते त्याचे सिरीज कशा पद्धतीचे असतात, पिक्सेलमध्ये असतात की बिट्समध्ये असतात, तर ते असतात पिक्सेलमध्ये. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, द प्रोपोर्शनल रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्ले विड्थ अँड हाईट इज कॉल्ड. तर याचं जे आन्सर आहे ते आहे अस्पेक्ट रेशो. सेकंड. तिसरा प्रश्न आहे, डिस्टन्स बिटवीन द 2 पिक्सेल इज नोन ॲज. तर याचं जे आन्सर आहे ते आहे डॉट पिच. चौथा प्रश्न आहे, आउटपुट डिव्हाइस आर एनी हार्डवेअर यूज टू प्रोव्हाइड अ क्रिएट आउटपुट. तर हे बरोबर आहे, सेंटेन्स ट्रू करायचं, याला सबमिट करायचं. तर या ठिकाणी आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झालेली आहे आणि आपलं सेशन सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. तर अशाच माहिती करता विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.